देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। आपल्या मासिक प्रवचन मालेचा विषय आहे श्रीमद भगवद्गीता आणि स्वामी विवेकानंदांचा कर्मयोग। एक चिंतन। हा कर्मयोग फार आपल्या जवळचा आहे। आपण जो अध्याय बघत आहोत दुसरा स्वामी विवेकानंदांच्या कर्मयोगाचा, त्याच्यामध्ये आपापल्या कार्यक्षेत्रात कोणीच कनिष्ठ नाही असं ते शीर्षक आहे। आता कार्यक्षेत्र म्हणजे जिथे आपण कार्य करतो त्याला कार्यक्षेत्र म्हणतात आणि प्रत्येकाचं कार्यक्षेत्र हे वेगळं असतं। प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये काम करत असतो आणि मग आता तो कार्यक्षेत्र जर मोठं असेल तर तो व्यक्ती मोठा होईल, कार्यक्षेत्र जर छोटं असेल तर व्यक्ती छोटा होईल। हे झालं आपलं मापन। हे आपल्या पद्धतीनुसार आपण करत असतो। ज्याची जबाबदारी मोठी तो मोठा, ज्याची जबाबदारी कमी तो लहान, असं बरंच आपल्याला सांगता येईल। प्रत्येक क्षेत्र, जीवनाची प्रत्येक विभिन्न क्षेत्रे असतात। आपण घरचा माणूस आहे त्याला कर्ता म्हणतो, सगळी जबाबदारी त्याच्या एकाच्या माणसावर असते, तो फार महत्त्वाचा असतो कारण तो कारभार करत असतो। जसं एखाद्या कार्यालयामध्ये एखादा व्यक्ती जबाबदार असतो, त्याची सगळी जबाबदारी असते, म्हणजे त्याला सगळे जबाबदार धरतात प्रत्येक बाबतीमध्ये। म्हणून त्याचा कार्याचा जो आवाका असतो तो मोठा असतो। इथे म्हणतात कोणीच कनिष्ठ नाही। मग कोणत्या अर्थाने कनिष्ठ नाही हे आपल्याला इथे स्वामीजी सांगत आहेत। हे तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने बघितलं तर कोणी कनिष्ठ नाही। तर आपण म्हणतो सगळे समान आहेत। आता सगळे समान आहे या शब्दाला काही अर्थ नाही आहे, या एक्सप्रेशनला काही अर्थ नाही आहे। आपल्याला माहिती आहे कोणी सगळे समान नसतात। म्हणून आता कर्मयोगात स्वामीजी शेवटी सांगतात, जर सगळे समान करायला गेले ती पृथ्वी उद्याच्या ऐवजी आजच संपून जाईल। हे जग आहे का? कारण विभिन्नता आहे म्हणून जग आहे। कुठे समानता कुठे असते? जिथे काहीच नसते तिथे समानता असते। जसं आपण म्हणतो ना, थोडंसं वेगळ्या प्रकारे म्हणता येईल आपल्याला। हा विषय समजून सांगताना बरेच आपल्याला उदाहरणं घेता येतील की नाही, पण ते म्हणतात ना, ते मोर्ग्स असतात हॉस्पिटलमध्ये जिथे शव ठेवली जातात। थंड वातावरण असतं, टेम्परेचर खूप डाऊन असते, ते लोअर असतं। हे सगळे समान असतात तिथे, सगळ्यांच्या डेड बॉडीज आर सेम। कोणी किती मोठा असो आणि किती किती छोटा असो, सगळ्यांची, पण ते मेल्यानंतर आहे। याचा अर्थ सगळं संपल्यानंतर सगळे समान असतात। जिवंतपणे कोणी समान नसतं। हे थोडं, कारण सगळ्या जगाला समान करायचं, समतावाद, साम्यवाद वगैरे आपल्याला माहिती आहे, समाजवाद वगैरे माहिती आहे।
ते थोडेफार आपल्याला त्याची तात्विक बाजू काय थोडीफार माहिती आहे, थोडी चुकीची माहिती आहे, चुकीच्या पद्धतीने समजून घेतलं जातं आणि त्यामुळे समाजातले इतके मोठे मोठे समस्या प्रॉब्लेम्स तयार होतात. कारण ती तात्विक बाजूसुद्धा लंगडी आहे आणि व्यवहारात तर ते कधी शक्यच नाही आहे. आपलं ऑल आर इक्वल, सगळे समान आहेत, पण दिसत काही सगळे समान नाही आहे. मग बाकीचे तर त्यातले हे तत्त्वज्ञान सांगणारेच त्यांनाच कळतं की आपण वेगळे आहोत. मग समाज ऑल आर इक्वल बट सम आर मोर इक्वल. आता मोर इक्वल म्हणजे काय की नाही, असं असतं का कधी मोर इक्वल? मग काहीतरी पळवाट काढावी लागते. म्हणजे ऑल आर इक्वल हे तत्त्वज्ञान सांगणारेच मोर आर इक्वल म्हणजे पळवाट काढतात, ते काहीतरी तडजोड करतात. तर ह्या गोष्टी कशा अतिशय तर्कहीन आहेत. हा जो तर्क तर दूरची गोष्ट आहे, आपलं ज्याला कॉमन सेन्स म्हणतो, सर्वसाधारण बुद्धीने जरी बघितलं तर ते कुठेच टिकत नाही, व्यवहारात मुळेच टिकत नाही. मुलगा आहे समान आहे, बापही समान आहे म्हटलं की ते काय होतं आपल्याला घरोघरी दिसतं आहे की नाही. मुलगा बापाला जुमानत नाही, शाळेमध्ये शिक्षकाला विद्यार्थी जुमानत नाही, हा मोठा गंभीर प्रश्न झाला आहे. पण त्याच्या बऱ्याचशा बाजू आहेत, त्यामुळे आपल्याला त्यात काही जास्ती जात आहेत नाही. एक गोष्ट आहे की स्वामी म्हणतात असं सहज नसतं, असं जगामध्ये शक्यच नाही आहे. ते स्वामी तेही सांगतात, शेवटी सांगतील कर्मयोगामध्ये माणसात फरक कशामुळे होतो विषय आहे, म्हणून आपण तो विषय नंतर येणार आहे. फरक कशामुळे होतो की नाही, पुष्कळशा गोष्टींमुळे फरक होतो आणि तो फरक अभिप्रेत आहे. फरक आहे म्हणून सृष्टी आहे. म्हणून ह्या अध्यायाला प्रारंभी स्वामीजी म्हणतात, सांख्यांच्या मतानुसार प्रकृती त्रिगुणमयी आहे. व एका वाक्यामध्ये सगळे प्रश्न तुमचे सुटले बघा. भगवद्गीतेमध्ये या त्रिगुणांचा खूप विचार केला आहे, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक अध्यायामध्ये केलं आहे. इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहु क्षेत्रज्ञम इति तद्विदाः. काय सुंदर आहे बघा. हे शरीर आहे, हे क्षेत्र आहे. क्षेत्र म्हणजे शेत, क्षेत्र म्हणजे जमीन, शेत. इदम शरीरम कौन्ते, शरीर आहे ना अर्जुना, कौन्तेया काय आहे, शेत आहे, जमीन आहे असं म्हटलं जातं. इति अभिधीयते. एतद यो वेत्ती, हे जे जाणतो, प्राहु त्याला क्षेत्रज्ञ म्हटलं जातं. क्षेत्रज्ञ इति तद्विदाः. वंडरफुल आहे. हे जे जाणतो त्याला म्हणतात क्षेत्रज्ञ. जाणणारा, ह्या शरीराला क्षेत्र आहे असं समजणारा आणि हे शरीर शेत आहे हे जाणणारा, त्याला क्षेत्रज्ञ म्हटलं. ज्ञ म्हणजे जाणणारा, तत्त्वज्ञ म्हणजे तत्त्व जाणणारा, त्याला तत्त्वज्ञ म्हणतात. क्षेत्र आहे असं जाणणारं त्याला क्षेत्रज्ञ म्हणतात. हे सगळं कसं त्रिगुणमयी असतं. शरीर त्रिगुणमयी आहे. आपण थोडंसं व्यवहारात आलो तर कसं होईल आहे, आपण दिवसभर नुसतं कामच केलं जमेल काय, कर्मशील राहिलो, कर्मशीलता रजोगुण आहे. 24 तास झोपलोच जमेल काय, हा तमोगुण आहे. दिवसभर पण ध्यान करत जमेल काय, शांत राहिलो नाही जमणार. तीनांची मिश्रण असतं. सांख्य तत्त्वज्ञान आहे, वेदानुसारी तत्त्वज्ञान आहे, षडदर्शन आहेत ना, न्याय वैशेषिक हे पहिले 2 झालं, योग आणि सांख्य हे दुसरे 2 झाले, आणि पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा त्याला आपण वेदांत म्हणतो ते 3रे झाले. 3 ग्रुप्स आहेत. हे याला षडदर्शन म्हणतात. दर्शन म्हणजे आपण बघितलं आहे, दर्शन म्हणजे दर्शन बघणं. मी तुमचं दर्शन घेतो आहे, तुम्ही देवाचं दर्शन घेत आहात, देवत्वाचं बघणं. बघणं म्हणजे अनुभवणं, प्रत्यक्ष करणं त्याला दर्शन म्हणतात. प्रत्यक्ष करतो माणसा, देवाचं दर्शन झालं म्हणजे देवा प्रत्यक्ष केला आपण त्याला दर्शन म्हणतो. मी षडदर्शन जे आहे प्रत्यक्ष सत्य बघितलं ऋषींनी म्हणून त्याला दर्शन म्हणतात. ते तत्त्वज्ञान आहे,
कारण ते दर्शन आणि आपण वेगळे नाही आहे, त्याला तत्त्वज्ञान म्हणतात. तत्त्व ते एकच आहे. त्याला काय, प्रकृती ही त्रिगुणमयी आहे. प्रकृती म्हणजे काय? प्रकृतीच्या अंतर्गत सगळं काही येतं. प्रकृतीच्या अंतर्गत काही त्याच्यातून काही बाद केलं जाऊ शकत नाही. त्यातून काही बाद केलं जाऊ शकत नाही. प्रकृतीच्या अंतर्गत सगळं येतं. अशी कोणतीच गोष्ट नाही आहे ते प्रकृतीच्या अंतर्गत येणार नाही. अगदी भुक्ती मुक्ती सगळं येतं. तुमची भक्तीसुद्धा प्रकृतीच्या अंतर्गत येतं. म्हणून हे सांख्यांचे 3 गुण अत्यंत महत्त्वाचे आहेत. क्षेत्रमित्य इति भिधीयते क्षेत्रज्ञ इति तं प्राहुः 13व्या अध्यायाचा पहिला श्लोक आहे गीतेमध्ये. क्षेत्रज्ञ इति तद्विदाः. शेती कशी करायची हे जाणतो त्याला आपण शेतकरी म्हणतो, किसान म्हणतो, फार्मर म्हणतो. हे सगळे शेतीशी जोडलेले शब्द आहेत की नाही. ज्याला शेती समजते त्याला आपण शेतकरी म्हणतो, त्याला क्षेत्रज्ञ म्हणतात. मग त्याला शेती कशी करायची समजते. ह्या जमिनीतून सगळ्यांनी ते बंद करा, बरोबर जरा ऑफ करून ठेवा, त्याला ऑफ करा, त्रास होतो सगळ्यांना. शेती कशी करायची हे ज्याला समजतं त्याला आपण काय म्हणतो, शेतकरी म्हणतो की नाही. हा शेतकरी काय करतो, उत्पन्न काढतो, शेतीतून उत्पन्न काढतो. तसंच हे शरीर आहे, हे शरीर काय करतं, कशासाठी शरीर आहे. हे शरीर आहे कर्मासाठी. तुम्ही जर कर्म करणार तर तुम्हाला उत्पन्न मिळेल. हे जो जाणतो तो शेतकरी. आपल्याला माहिती आहे शेतीची स्थिती काय असते. कधी भरपूर येतं पीक, कधी निसर्गावर अवलंबून असतं, कधी काहीच मिळत नाही, कधी तो कर्जबाजारी होतो, तो बँकरप्ट होतो, अमुक होतो, ढमुक होतो, कधी आत्महत्या करतो. आपल्या कानावर येतं इतके महाराष्ट्रामध्ये इतक्या लोकांनी आत्महत्या केली, अमुक ठिकाणी इतक्या लोकांनी आत्महत्या केली. हे काय आहे, तो फेल झाला. काही मुलं अनुत्तीर्ण होतात, उद्विग्न होतात, वैफल्य येतं, निराश होतात आणि आत्महत्या करतात. आत्ताच 8 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. एक आईवडील आले होते संगमनेरवरनं नाही बोलायला माझ्याशी. खूप दुःखी होते. म्हणजे काय झालं, त्या दिवशी आमच्याकडे उत्सव होता, वेळ नव्हता. मला वाटते हे होतं, एक गुढीपाडवाचा दिवस होता, म्हणजे 9 दिवसांपूर्वी वर्षप्रतिपदा. आमच्या 21 वर्षाच्या मुलाने आत्महत्या केली, स्वतःला टांगून गेलं. मग ते म्हणाले आम्ही सगळं केलं हो मुलासाठी. आता 21 वर्षाचा मुलगा म्हणजे भयंकर धक्काच आहे मोठा. आपल्या जीवनाला सुरुवात करणार त्याच्या आधीच त्याने जीवन संपवून टाकलं. आणि एकच मुलगा, बरी गोष्ट आहे, त्यामुळे सोडून देऊ त्याला बाकीच्या इतर गोष्टींना. पण तो धक्का आपण अनुभवू शकतो, कल्पू शकतो किती मोठा धक्का असेल आईवडिलांना. मी ते म्हणाले आम्ही सगळंच केलं मुलासाठी, सगळ्यांना दिलं, काहीच कुठे कमी पडलो नाही. मग तरी मुलांनी आत्महत्या केली. जे मागितलं ते आम्ही ते करू दिलं. म्हटलं तुम्ही ते चुकले, तुम्ही तिथे. लोक म्हणतात आमचं काय चुकलं मुलांनी असं करावं. म्हटलं तुमचं काय चुकलं नाही असा प्रश्न विचारा स्वतःला. आमचं काय चुकलं, कशामुळे असं झालं असं म्हणण्यापेक्षा आमचं कुठे बरोबर होतं असा प्रश्न का विचारू नये. असं असू शकतं की आपलं सगळंच चुकलेलं असू शकतं. कारण जेव्हा फेल्युअर येतं, अपयशी होतो आपण, याचा अर्थ काहीतरी चुकलेलं आहे. सगळंच चुकलं नसेल, काहीतरी चुकलेलं आहे असं समजायला हरकत नाही. काहीतरी कुठेतरी चुकलेलं आहे आपलं. आता त्यांना बोधे दुःखी आहेत, आईवडील इतके दुःखी आहेत, त्यांना काय बोलणार आपण. आणखी दुःखी करण्यात काही अर्थ नाही आहे. आधीचेच दुःखी आहेत. तरी म्हटलं आहे बघा, तुम्ही सगळे निर्णय त्याला घेऊ दिले. 21 वर्षाचा मुलगा मोठा होतो, वयात येतो, स्वप्न बघतो आणि त्याला आईवडील निर्णय घेऊ देतात.
तू हा निर्णय तू तुझा घे, तू तुझा घे, तुझा घे, तू काय घाल तुझं कर, हे पैसे घे आणि तू कर, तुला पॉकेट मनी पुरत नसेल तर आणखी घे, हे घरोघरी चालतं मला माहिती आहे की नाही. आता तो निर्णय घेतो आहे चांगला आहे, वाईट नाही आहे. निर्णय घेण्याला तुम्हाला जमलं पाहिजे नाही. योग्य वेळी योग्य ते निर्णय योग्य त्या गतीने तुम्हाला ते घेता आले पाहिजे. निर्णय घेणं याच्यातच सगळं आहे ना. जगात काय चालतं, मोठा आणि लहान म्हणजे जो निर्णय घेऊ शकतो तो मोठा होतो. चुकतात निर्णय, चुकू दे, काय हरकत नाही. पण 10 पैकी 9 चूक बरोबर आहे, एक चुकतं ओके. काही लोकांचे निर्णय चुकत नाही, काही लोकांचे निर्णय खूप चुकतात. इथून फरक पडतो. तुम्ही निर्णय घ्यायला त्याला गेला. आता हा जीव द्यायचा निर्णय त्यांनी स्वतःच घेतलेला आहे. त्यांनी इतरांचं मत घेऊ शकला असता, इतरांना विचारू शकला असता, आपल्या मित्रांशी बोलू शकला असता, आईवडिलांशी बोलू शकला, मामा काकाशी बोलू शकला असता. इतके लोक आहे सभोवती, मला असं वाटतंय. तो त्यांनी जीव नसता दिला, आश्रमात आला असता, साधूंशी बोलला असता, त्यांनी सांगितलं असतं की तुम्ही त्याला कधी पुस्तक दिलं नाही वाचायला, कधी व्याख्यान ऐकायला दिलं नाही, कधी प्रवचन नाही, कधी मंदिरात गेला नाही, कुठेच काहीच केलं नाही. त्यामुळे त्याला निर्णय ऑप्शन्स असतात, कितीतरी ऑप्शन्स असतात, विकल्प असतात, पर्याय असतात, कितीतरी पर्याय वापरता येतात. हा निर्णय देणं, हा जीव देणं हा शेवटचा पर्याय आहे. काय नो रिटर्न आहे तिथे. जाण्याचं तिकीट आहे, येण्याचं तिकीट नाही आहे. असला निर्णय त्या मुलाला घेतला म्हणजे त्याला वाटलं की आपले निर्णय आपण घेऊ शकतो, आपण शहाणे आहोत, आपल्याला सगळं कळतं. मी फक्त उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला, फक्त उदाहरण म्हणून सांगतो आहे. असं घडतं का घडतं याचं जास्ती विश्लेषण आपण करता येत नाही आपल्याला, कारण आपला वेळ नाही आहे आपल्या तेवढा. पण आपण बघतो असं घटना, आपल्या काही 1-2 नसतात, अशा असंख्य घटना घडत असतात की नाही. त्याला वाटतं की आपल्याला समजतं, आपण छोटे मोठे निर्णय स्वतः घेऊ शकतो. इतरांच्या मदतीची, इतरांच्या मार्गदर्शनाची, इतरांच्या सहाय्याची मला काहीही गरज नाही आहे. मी स्वयंपूर्ण आहे, मी शहाणा आहे. आता मोठ्या लोकांना वाटलं तर ठीक आहे, त्यांचे अनुभव त्यांच्या पाठीशी आहेत, त्यांनी काही जास्तीचे पावसाळे बघितलेले आहेत. त्याला कळतं की जीवन म्हणजे काय असतं, चढाव उतार असतात, पावसाळे हिवाळे उन्हाळे असतात, हे त्याला कळतं. ज्याला कळत नाही त्यालासुद्धा वाटतं जेव्हा मला कळतं, मग काय मोठे मोठे अपघात होतात जीवनामध्ये. मग आपण आपल्या हातात काहीच राहत नाही. म्हटलं आता विसरा, झालं ते झालं. अभिमन्यू जेव्हा गेला तेव्हा त्याचं वय 16 वर्षाचं होतं. 6 महिने झाले होते त्याचा विवाह झाला होता उत्तरेशी, आहे की नाही. विराट पुत्राच्या पुत्रीशी विवाह झाला होता. आणि 6 महिने 16 वर्षाचा होता अभिमन्यू होता. म्हटलं असं आता तुम्ही स्वतःला समजावा आणि पुढची वाट बघा इत्यादी. म्हणजे काय की निर्णय कसे घेतले, परिणाम आहे तो नाही. कोणत्याही कार्यशृंखलेचा शेवटचा परिणाम आहे तो. म्हणून ते इथे म्हणतंय, एक घटना, दुसरी, तिसरी, चौथी, याला शृंखला म्हणतात. कार्यकारण संबंध असतो, कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप. कॉज म्हणजे कार्य आहे, कारण आहे. इफेक्ट म्हणजे त्याचं कार्य आहे. एकातून दुसरी गोष्ट घडते. काही कारण असेल, हेतू म्हणतात आपण, त्याप्रमाणे घटना घडते. ती घटना दुसऱ्या कार्याला जन्म देते, ती तिसऱ्या त्याला शृंखला आहे, रिलेशनशिप म्हणतात. कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, शृंखला आहे, ती साखळी आहे. त्याला 2 टोकं असतात, आधीचं आणि नंतरचं. साखळीला कड्या असतात. पहिली कडी कोणती, शेवटची कडी कोणती सांगता येत नाही. कारण काय, सगळ्याच कड्या समान असतात. म्हणून हे जर आपण नीट नाही जाणलं, एतद्यो वेत्ती तम प्राह, हे जाणणं आवश्यक आहे. आपल्याला काय गरज आहे की नाही. दररोज काम करा, खा प्या, मजा करा, झोपा, पुन्हा उठा आणि पुन्हा तेच करा, यालाच तर जीवन म्हणतात. थोडंफार मजा करा, उत्सव करा, काहीतरी बर्थडे वगैरे करा की नाही. लग्न म्हणजे आहेच, पुन्हा झालं की आणखी काय पाहिजे. आम्हाला सगळं समजतं बाकीचं. मग कर्मयोगाची काय गरज आहे, गीतेची काय गरज आहे, असं आपण कधी स्पष्टपणे म्हणतो, कधी म्हणत नाही. पण आपलं भाव तसाच असतो नेहमीच, की आपण म्हणत नाही काय गरज आहे म्हणून.
काही लोक म्हणतात, पण म्हणणारे असे कमी नाही आहेत, बरेच लोक आहेत. या सगळ्यांची काय गरज आहे? या धर्माची, अध्यात्माची, ह्या सगळ्या गुलाबी गोष्टी काय गरज आहे? हे उगाच काहीतरी वेस्ट ऑफ टाईम, वेस्ट ऑफ रिसोर्सेस, सगळं वाया जाणाऱ्या गोष्टी, याचा काही उपयोग काहीच नाही, असे प्रामाणिकपणे समजणारे खूपसे लोक आहेत. आणि त्यांची संख्या कमी नाही आहे, बरीच आहे, अधिक आहे म्हणता येईल आपल्याला, की नाही? अधिक आहे, खूप संख्या आहे. मग याला हे तुम्हाला तोंड द्यावं लागेल, कारण हा विचार आहे. विचार आपल्याला प्रचंड प्रभाव करतो. कधीकधी स्वामींनी म्हटलं याच्या ज्ञानयोगामध्ये, इतक्या अत्यंत बुद्धिहीन विचाराला सपोर्ट करणारे मोठे मोठे लोक असतात. अगदी बुद्धिहीन मूर्खसारखे विचार असतात. गीतेमध्ये तर खूपदा म्हटलं आहे, अबुद्धया, अल्पबुद्धया, मूढा, मूर्ख, सगळेच विषय वापरले. पण ते जेव्हा सांगतात तेव्हा ते इतक्या ठासून सांगतात की अज्ञ लोकांना ते खरंच वाटतं. आणि जगाचं काय बिघडतं आपल्याला माहिती आहे, किती जगाचं नुकसान होतं याची आपल्याला कल्पना आहे, की नाही? असे प्रभावी, अत्यंत प्रभावी तत्त्वज्ञान शब्द चुकीचा आहे त्याच्या बाबतीत. तत्त्वशब्दाचा अर्थ एकच होतो, पण कशालाही तत्त्वज्ञान म्हटलं जातं. तत्त्वज्ञान हा पारिभाषिक शब्द आहे, टेक्निकल वर्ड आहे, कशासाठी वापरता येत नाही तो. जसं ऋषी आहे, ऋषी कशासाठी वापरता येत नाही. आपण ऋषी तो कशालाही जोडून देतो. महर्षी म्हणतो, कर्मयोगी म्हणतो, कोणालाही कर्मयोगी म्हणतो, कोणालाही महर्षी म्हणतो, कोणाला ऋषी म्हणतो, कोणालाही म्हणतो. तसं तर नाही आहे, शब्द पारिभाषिक आहे. ऋषयः मंत्रद्रष्टारः, जे मंत्राचं दर्शन करतात, सत्याचं दर्शन करतात, त्यांना ऋषी म्हणतात. द्रष्टे आहेत ते, मंत्राचं दर्शन केलं आहे, त्यांना कोणाला ऋषी म्हणून कसं चालेल? तो कर्मयोगी आहे. कोणी कर्मयोगी होईल काय? तो महर्षी आहे, महर्षी व्यास होत आहे, असं कोणाला. पण ते व्यवहारामध्ये कोणाला कोणते बिरुद दिली जातात, पदकं दिली जातात, त्याचा न विचार करता. म्हणून हा विषय इथे आपल्याला सांगतात आहे की कर्म, त्याचा परिणाम, कार्यक्षेत्रात कोणीच कनिष्ठ नाही. याचा अर्थ काय? आपापल्या कार्यक्षेत्रात कोणीच कनिष्ठ नाही, याचा आपण खूप खूप काळजीपूर्वक आता समजून घ्यायला पाहिजे. आपण गेल्या याच्यामध्ये त्याच्यावर थोडा विचार केला होता, की नाही, आपापल्या तुमचं कार्यक्षेत्र कोणतेही असो. आपण थोडक्यात पुन्हा याच्यात बघू, नंतर आपण विस्ताराकडे जाऊ. तुमचं कोणतंही कार्यक्षेत्र असो, प्रत्येकाचं कार्यक्षेत्र भिन्न असतं. विद्यार्थी आहे, त्याचं कार्यक्षेत्र भिन्न आहे. त्यांना शिकवणारा आहे, त्याचं कार्यक्षेत्र भिन्न आहे. माझं कार्यक्षेत्र भिन्न आहे, तुमचं कार्यक्षेत्र भिन्न आहे, एक नाही आहे. कार्यक्षेत्र भिन्न असू शकतो, पण त्या कार्यक्षेत्रात कोणी कनिष्ठ नाही. याचा अर्थ काय आहे? जसं गीतेमध्ये म्हटलेलं आहे की बालाः वदन्ति न पंडिताः. हे कार्यक्षेत्र प्रत्येकाचं भिन्न भिन्न असतं आणि त्याला वेगळं आहे असं म्हणणारे बाल म्हणजे लहान मुलासारखे बोलणारे असतात, आहे की नाही. आणि पृथक बालाः प्रवदन्ति म्हणजे निर्बुद्ध लोक, लहान मुलांना काही समजत नाही, ते अबोध असतात. बालहा म्हणून त्याला बालहा म्हटलं आहे. लहान मुलं त्यांना बाल म्हणतात. प्रवदंती असं काय ठासून सांगतात, त्याला प्रवदंती म्हणतात. पण ज्याला समजतं न पंडिता, पंडित असे म्हणत नाही, ज्यांना समजतं तसे म्हणत नाही आहे. याचा अर्थ काय? हे दोन्ही एकच आहे. या अर्थाने कनिष्ठ नाही आहे प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही श्रेष्ठ आहात, म्हणजे फक्त तुमचं जे खरे तुम्ही आहात हे तुम्ही खरे नाहीत. हे काय म्हणतात थोडंसं वेगळं, तुम्ही खोटे आहात असं म्हणू द्या मला थोड्या वेळासाठी, आहे की नाही. तुमची ओळख ही खरी ओळख नाही आहे, थोड्या वेळासाठी. कारण नाही तर तुम्हाला वाटलं आम्ही खोटे आहोत म्हणजे काय आहे की नाही. म्हणजे तुम्ही खरे तुम्ही हे नाहीत. तुमची ओळख, खरी ओळख ही नाही आहे. जी तुम्हाला वाटते आज किंवा इतरांना वाटते तुमची ही ओळख आहे, ही खरी ओळख नाही आहे. कशाप्रमाणे? तत्त्वज्ञानाप्रमाणे. तत्त्वज्ञान खूप खोलवर विचार करतात मानवी जीवनाचा. सामान्य माणसं करत नाही, कारण त्याला वेळ कुठे आहे की नाही. आम्हाला आमची कामं आहेत, घरची कामं नसली तरी आपल्या डोक्यात इतक्या गोष्टी भरलेल्या आहेत की आता खरा विचार करायला आपलं डोकं काही आपल्याला उपलब्ध नाही आहे. आपण चिंतन करू शकत नाही. आता तुम्ही इथे बसले आहात थोडा वेळ. आता मी काय करतो, चिंतन कसं करायचं तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करतो आहे. मला माझ्या पद्धतीप्रमाणे किंवा माझ्या क्षमतेप्रमाणे
व्याख्यान म्हणजे काय असतं? तेच असतं की तुम्हाला विचार करायला कसा करायचा, स्वतंत्रपणे विचार कसा करायचा की नाही तर आपली बुद्धी डल असते की नाही, आपण विचार करू शकत नाही. त्याला जडता म्हणतात, बुद्धीची जडता आहे, त्या तमोगुण म्हणतात. ही बुद्धी जगाचा प्रकृतीचा विचार करून करून जड होऊन जाते. मग ती तात्विक विचार करू शकत नाही. ती तिखट मीठ मिरची मसालाचा विचार करून करून तशीच बुद्धी होऊन जाते की नाही. जसं ते म्हणतात ना, आमचे स्वामी रंगनाथान महाराज होते, ते म्हणतात की मी पाकिस्तानात गेलो होते, कराचीमध्ये आमचा आश्रम होता की नाही. त्यांनी व्याख्या खूप प्रसिद्ध होते, ते म्हणजे जगभर गाजलेले व्याख्याते होते, वक्ते होते. तर ते म्हणे त्यांनी ते व्याख्यान दिलं ना, हे शिक्षक जे असतात शाळेचे शिक्षक, ते लहान मुलांना शिकून शिकून त्यांची ती बुद्धी तशीच लहान मुलांची होऊन जाते. एवढे चौथीच्या म्हणजे मुलासारखे होऊन जाते. तिथलं एक म्हणून चौथीच्या मुलासारखे त्यांची पूर्णपणे बुद्धी नष्टच होऊन जाते असे म्हणाल ते. असं नाही म्हणजे काय की आपण ज्या गोष्टीमध्ये आपल्या बुद्धीला गुंतवतो तशी बुद्धी होऊन जाते. तुम्ही बुद्धीला सूक्ष्म नाही केलं, त्याला जर आपले जे अवजार असतात ना, घरी चाकू असतात, पावशा असतात, आजकाल पावशा नसतात, चाकू वगैरे असतात, त्याला सतत धार लावावी लागते आणि मग आपल्याला ते कापण्याचं काम व्यवस्थित करता येतं. तर बुद्धीला जर नेहमी तुम्ही जर नाही त्याला धार लावली तर ते बुद्धी जड होऊन जाते, बोथट होऊन जाते. तर त्याला तुम्ही धार कशी लावणार? धार लावणार चिंतन ऐकून नाही की नाही. बुद्धीला काहीतरी चालना द्यायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीला चालना द्यायची असते. तुमची सायकल आहे, नुसतीच ठेवून दिली, काही दिवस चालवायला गेलं ती चालणारच नाही, खरखर आवाज करेल, कारण ती चालवलं नाही. तुम्ही काही दिवस नुसतेच बसून आले, तुम्हाला पायाला चालताच येणार नाही, हात तुमचे काम नाही करणार. सतत गोष्ट काय पाहिजे? वर्किंग कंडिशनमध्ये पाहिजे, ती चालत राहिली पाहिजे. यूज इट और लूज इट असं म्हणतात. यूज इट और लूज इट. तुम्ही गोष्ट वापरली नाही तर तुम्ही गमावली ती गोष्ट. तुम्ही हात वापरला नाही तर तुम्ही ती शक्ती गेली, पाय वापरला तर गेली. म्हणून सतत चालत राहा. तुम्ही बुद्धी वापरली नाही तर ती गेली तुमची बुद्धी. तुम्ही वापरा, जास्ती वापरा, जास्ती. आता डिमेन्शिया वगैरे म्हणतात ना, स्मृतिभ्रंश होतात म्हातारपणी, कारण ते तुम्ही जास्तीत जास्त वापरा. वाचन करा, श्रवण करा, विचार करा, नाही तर ते बुद्धिबळ खेळा म्हणतात. बुद्धिबळ खेळा, काहीतरी डोक्याला ताण द्या, नाही तर तुमचं काय डोकं काम करणं बंद होईल. ते म्हणजे तुमचे मेंदू जो आहे, हा मेंदू काय हळूहळू क्षीण होईल आहे, कारण तो काम नाही करत आहे. हा झाला आपला समजणारा भाग, सहज समजू शकणार. तसं याच्यात ते तसं असतं. तुम्ही कर्म आणि त्याचा परिणाम हे सगळ्यांना माहिती आहे. गीतेत ते सांगितलं आहे, कर्म आणि कर्मजम. त्याला इथे म्हटलं आहे कर्मजम बुद्धियुक्ता ही फलम त्यक्त्वा मनीषिणः असं म्हटलं. मनीषी कोणाला म्हणतात? मुनी म्हटलं आहे गीतेमध्ये, मुनी शब्द वापरला आहे, मनीषी वापरला आहे. मनीषी म्हणजे तो मनन करतो की नाही, तो मनन करतो. मनन कोण करतात? ज्ञानी लोक करतात की नाही. मनीषिणः मनन करतो, विचार करतो, चिंतन करतो, काहीतरी करतो. तो नुसत्याच गप्पा मारत बसत नाही की नाही, निरर्थक गप्पा मारत नाही. त्याला आपण गॉसिपिंग म्हणतो. भरपूर करतो आपण, त्यातून काहीच निघत नाही, त्याला चिंतन म्हणत नाही की नाही. तत्वचिंतन त्याला चिंतन म्हणतात की नाही, ज्यामध्ये तुमची बुद्धी शुद्ध होईल आहे. तुमच्या बुद्धीचे संकल्प विकल्प, तुमच्या मनात येणारे विचार हे तुम्हाला शांत करतील, तुम्हाला सुखी करतील. नाही तर आपल्या मनात येणारे विचार हे आपल्याला दुःखी करतात, आपल्याला निराश करतात, उदास करतात. आणि त्याच्यावर आपलं काही नियंत्रण नाही आहे, काही नियंत्रण नाही आहे आपलं. काय मनात विचार यावे याच्यावर आपला काहीही ताबा नाही. काही विचार येऊ शकतात की नाही, कुठेच त्याला आपण थांबवू शकत नाही. हा आपला अनुभव आहे, नित्याचा अनुभव आहे, काही करू शकत नाही. त्याला मनीषी म्हणत नाही, त्याला मुनी म्हणत नाही.
या निशा सर्वभूतानां तस्यां जागृती संयमी या निशा पश्यतो मुनेः असं म्हटलं आहे. जिथे सगळे या निशा सर्वभूतानां म्हणजे ज्यावेळी निशा म्हणजे रात्री, जी सगळ्यांसाठी रात्र असते संयमी व्यक्तीसाठी ती तो दिवस असतो. आणि मुनी आणि संयमी दोन्ही एकच शब्द चित्तप्रज्ञेला वापरले तिथे. या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ती संयमी, तिथे तो जागतो. आणि जिथे या निशा पश्यतो मुनेः, आणि जिथे सगळेजण दिवस बघतात तिथे हा रात्र बघतो. म्हणजे इतकं उलटं परसेप्शन आहे बघा. जिथे ज्याला काहीच दिसत नाही, अर्थ दिसत नाही, तिथे सगळे लोक अर्थ बघतात. आणि ज्याला सगळं निरर्थक बघतात तिथे लोक निरर्थक बघतात. म्हणजे याला जे दिसतं इतरांना दिसत नाही, इतरांना दिसतं ते याला दिसत नाही, इतका फरक असतो. त्यामुळे आपल्याला कर्माचं फळ इथं कर्मजम बुद्धियुक्ता म्हणतात, कर्मजम फलम म्हणतात. कर्मजम फलम असा शब्द आहे गीतेमध्ये. ज म्हणजे जन्मणारा, कर्मापासून जन्मणारं फल असा शब्द आहे. कर्मजम बुद्धियुक्ता ही, बुद्धीनी युक्त म्हणजे समत्व बुद्धीनी युक्त असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे तत्वाला जोडलेलं कर्म. त्यांनी काय होतं, जन्मबंध विनिर्मुक्ता पदम गच्छन्ते नामयम. दुसरा अध्याय बरोबर आहे, दुसरा अध्याय हा गीतेचा आपल्याला हे शिकवत आहे. म्हणून कार्यक्षेत्रात कोणीच कनिष्ठ नाही, म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये कोणीच कनिष्ठ नाही आहे. बाकीच्या जगाच्या क्षेत्रामध्ये कनिष्ठ आणि ज्येष्ठ असतात, आहे की नाही. आपल्या त्याला म्हणतात उतरंड म्हणतात, इंग्लिशमध्ये त्याला हायरार्की म्हणतात. आर्मीमध्ये हायरार्की पक्की असते आणि सिव्हिलमध्ये सुद्धा हायरार्की पक्की असते. देशाच्या प्रमुखाला म्हणतात राष्ट्रपती, प्रांताच्या प्रमुखाला म्हणतात गव्हर्नर, राज्यपाल. दोघे हेड आहेत बघा, पण एकाला राज्यपाल म्हणतात, एकाला राष्ट्राध्यक्ष म्हणतात. दोघे एक हेडच आहेत, पण दोघांची नामोल्लेख मात्र वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं की नाही. प्रत्येक पदाचं अगदी काटेकोरपणे त्याची नोंदणी केली जाते, काटेकोरपणे. तिथे कुठेच रिपीट होत नाही, कारण नाही तर गोंधळ होईल ना, आहे की नाही. ऑफिसमध्येच किती उतरणं, त्याला हायरार्की म्हणतात. त्याच्याशी तो बॉस, त्याचा तो बॉस, त्याचा तो बॉस, कितीतरी प्रकारचे बॉसेस असतात, की नाही. किती काटेकोरपणे केली जाते. व्यवहारसुद्धा तसंच असतं, की नाही. घरातसुद्धा तसंच असतं. तसं नाही केलं तर काय होईल आहे, नुसता गोंधळ होईल आहे. आपल्याला माहीत आहे तसं शक्य नाही आहे. म्हणून ती प्रत्येक ठिकाणी अगदी काटेकोरपणे असं त्याचं पद, त्याचे अधिकार, त्याच्या जबाबदाऱ्या, नाही मग त्याचा पगार, प्रत्येक गोष्टीची बघा की विभागणी केलेली असते, काटेकोर विभागणी केलेली असते. मग तिथे कनिष्ठ नाही, वरिष्ठ नाही म्हणून कसं चालणार, वरिष्ठ नाही म्हणून कसं चालणार. तिथं तर शक्यच नाही आहे ते, की नाही, शक्यच नाही आहे. मग पण हा विषय तो नाही आहे म्हणून इथे म्हणतात, तो विषय वेगळा आहे, हा विषय वेगळा आहे. व्यवहारामध्ये कनिष्ठ असते की नाही. आणि त्याची जाणीव जितकी माणसाला होईल तितकं ते जीवन काय होईल आहे, आपण गोंधळ कमी होईल जीवनातला. जसं ते मुलाचं उदाहरण दिलं मी, 21 वर्षाच्या मुलाने आत्महत्या केली. त्याला कळलं नाही की आपलं स्थान काय आहे, नाही. तो स्वतःला शहाणा समजायला लागला. मला पण कळतं, आता तुला कळत नाही असं कोण म्हणतं आहे. कारण आपल्याला शिकावं लागतं, कळावं लागतं, परंतु ती वेळ यावी लागते. आजच काही मला सगळं कळलं असं नाही आहे, त्याला वेळ यावी लागते. तुला कळेल, आणखी एकदा तू जबाबदार जर सगळ्या गोष्टी कळल्या की आईवडील नाही त्याला सोडून द्यायला पाहिजे. मग तू काही चूक करणार नाही, काही चुकीचे निर्णय घेणार नाही. पण तोपर्यंत तू निर्णयासाठी संपूर्णपणे असं करू नकोस. इतरांची मदत घे, मार्गदर्शन घे, इतरांचा सल्ला घे. इतरांचं जसं
कोणी चालता चालता जर पडला, ठोकर लागली, तर त्यांनी आपला हात वरती करतो. तो मला उठता येत नाही स्वतःला, माझा हात धरून मला उठवा म्हणतो. त्यात चूक काय आहे? आता स्वतःला आपल्याला उठता येत नाही, आपण पडलो खाली, आपण हात वरती करतो. कोणीतरी धावत येतो, आपला हात उचलून आपलं उभं करतो. व्हॉट्स रॉंग? ते चूक काय आहे त्याच्यामध्ये? की नाही, इतरांची मदत घेण्यामध्ये काहीच चूक नाही आहे. आणि दुसऱ्याला मदत करण्यामध्ये पण काही चूक नाही. दुसऱ्याला तशी स्थिती, त्यालाही तुम्ही हात द्या, त्यालाही उठवा. काय त्याच्यात चूक आहे? कारण काय, आपण एकाच समाजाचे सदस्य आहोत. प्रत्येकाला एकमेकाची मदत लागत असते. त्यालाच आपण समाज म्हणतो. इतरांची मदत घ्या, इतरांना मदत करा, की नाही, असं ते एकमेकांवर अवलंबून असलेला समाज असतो. परस्परम भावयंता गीता म्हणते, की नाही, एक आहे आपण, समाज हा एक आहे, की नाही. श्रेयम परमवाप्स्यत असं म्हटलं आहे. श्रेय परमवाप्स्यत, परमश्रेय तुम्ही प्राप्त करून घ्या एकमेकाला मदत करून. परमश्रेय म्हणजे मोक्ष, त्याला परमश्रेय म्हणतात, की नाही. असं करत 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 तुम्ही काय करा, तुम्ही सर्वोच्च पद प्राप्त करून घ्या. आता तुकाराम महाराजांनी काय, कोणतं पद होतं तुकाराम महाराजांकडे, ज्ञानेश्वर महाराजांकडे कोणतंच पद नव्हतं, जागतिक काही पद नव्हतं. पण ते सर्वोच्च पद म्हणजे लोकांनी त्यांना आपलं हृदयात स्थान दिलं, त्यांच्यावर प्रेम केलं. जागतिक प्रेम काय असतं? श्रुती म्हणते जागतिक प्रेम हजारो आया प्रेम करू शकते इतकं श्रुती आपल्यावर प्रेम करते. श्रुती म्हणजे वेद, की नाही. इतकं आपल्यावर प्रेम, इतकी करुणा असते, इतकी अनुकंपा असते त्यांची, की नाही. मग त्यांनी काय केलं? त्यांनी गच्छन्त्य नामयम पदम गच्छन्त्य नामयम. सुंदर. पदम गच्छन्ती, पद म्हणजे दोन अर्थ होतात पदशब्दाचे. पद म्हणजे चरण, त्यालाही पद म्हणतात. पद म्हणजे अधिकार, याला अमुक पद आहे, त्याला तमुक पद आहे. संस्कृतमध्ये शब्दांचे विभिन्न अर्थ होतात. तर शब्दकोशामध्ये एका शब्दाचे खूपसे अर्थ दिले जातात, की नाही. पती शब्दाचा अर्थ पुष्कळ शब्द होतात. पती म्हणजे फक्त नवराच नाही, की नाही. राष्ट्रपती म्हणजे राष्ट्राचा नवरा नाही, त्याचे पती शब्द पुष्कळ अर्थ, लोक काही अर्थ काढतात त्याचे. संस्कृतमध्ये अर्थ पुष्कळ होतात, की नाही. ते जेव्हा मंत्रालय झालं मुंबईला, ही गोष्ट 40 वर्षांपूर्वीची असेल ती, की नाही. ते मंत्रालय करायचं की मंत्रणा, कारण पूर्वी सचिवालय असायचं, सेक्रेटरीट असायचं, की नाही. नंतर सेक्रेटरी कशाला, ते सेक्रेटरी बसत नसतो, तर मंत्री बसत असतात. राज्याचा कारभार कोण करतात? सेक्रेटरी करतात की मंत्री करतात? बरेच वाद चालले त्यावेळी. आणि मग त्याला म्हणायचं काय म्हणायचं, सचिवालय म्हणायचं, मग म्हणायचं काय? मग त्यावेळी मग म्हणाले तिथे कोण बसतं? मंत्री बसतात. मग मंत्र्यालय म्हणा, हा संधी शब्द आहे. मंत्री आलय, मंत्र्यालय, मंत्रालय मंत्रणालय म्हणा. ते मग शेवटी होता ते सगळे विद्वान होतात, ते विचार करणारे, की साधारण लोक नव्हते ते. लक्ष्मण शास्त्री जोशी वगैरे सारखे होते, बरेच मोठे मोठे लोक होते त्याच्यामध्ये. तर ते मग शेवटी ठरलं की त्याला मंत्रालय म्हणा, की नाही. मंत्रणा जिथे करतात तिथे मंत्रणा म्हणजे तुम्हाला मंत्रणा शब्द अर्थ माहिती आहे. डिस्कशन, विचार, चिंतन, मंथन, त्याला मंत्रणा म्हणतात, की नाही. पण तोही शब्द गाळला गेला. मग शेवटी ठरलं की नाही मंत्रालय, अजून आता मंत्रालय म्हणतात, की नाही. आता मंत्रालय म्हणजे काय? ते मंत्र अधिक आलय, की नाही. शब्दाचा अर्थ काय? पण तो शब्द रुळलेला आहे. मंत्रालय, इथे मंत्री राहतात, मंत्री चर्चा करतात, डिस्कशन करतात, निर्णय घेतात, आणि अर्थात त्यांची ती बाकीचे लोक त्यांना मदत करतात. ते आहे मंत्र्याचं घर. मग हे शब्दांचे अर्थ आहेत, उदाहरण म्हणून सांगितलं. तसं ते पदम म्हणजे काय? पदम म्हणजे कोणतं पद आहे? पण कर्म आपण करतो, माणूस कर्म करतो. जर कर्म योग्य असेल तर त्याचं योग्य फळ मिळेल, अयोग्य असेल तर अयोग्य फळ मिळेल, हे आपल्याला माहिती आहे. अभ्यास केला तर तुम्हाला त्याचं परत चांगलं मिळेल, नाही केला तर नाही मिळणार, हे सगळ्यांना कळतं. नाही कळलं तर आपल्याला त्याचं फल हे करावं लागतं, त्याचा परिणाम भोगावा लागतो, की नाही. जे आधी खूप मेहनत करतात त्यांचं जीवन सुखी होतं, जे आधी गंमत करतात त्यांचं जीवन दुःखी होतं. सिंपल आहे. नाही कळलं तर आपला दोष आहे, पण तसं आहे. नियमाला आपल्याला व्यतिक्रम करता येत नाही, मोडता येत नाही, हा तसाच नियम आहे, की नाही. मग इथे त्याची चर्चा नाही आहे, की नाही.
ते तर आपल्याला माहीत आहे नाही माहीत आहे हा वेगळा प्रश्न आहे. त्याची मुख्य चर्चा इथे नाही आहे की नाही. हे तत्त्वज्ञान आहे. तत्त्वज्ञान तुम्हाला काहीतरी खूप मोठं देतं. श्रीरामकृष्ण खोलीत बसले, भक्तांशी बोलत आहे. एका भक्ताने त्यांना जिलेबीची टोपली आणून दिली. एक बंगालमध्ये छोट्या आपल्या बांबूच्या टोपल्या असतात, त्याच्यामध्ये ठेवतात सगळ्या, आणि जिलेब्याची टोपली आणून दिली. नाही मग त्यांनी सगळे बसले होते. त्यांनी एक तुकडा घेतला जिलेबीचा, तोडला छोटासा, ते काही खात नसे असते. त्याने तोंडात टाकला आणि ते म्हणलं, बघा मी आईचं नाव घेतो ठीक आहे नाही, आई म्हणजे जगदंबा, म्हणून मला अशा घृतकुल्ल्या मधुकुल्ल्या खायला मिळतात, गोडधोड खायला मिळतं, असं त्याने म्हटलं. नाही आईचं नाव घेतो मी, आईची भक्ती करतो, जगदंबेची भक्ती करतो, म्हणून मला असं गोडधोड खायला मिळतं, असं ते म्हणाले. वचनामृतात आहे ते की नाही. पण पुढे ते काय म्हणतात, पुढे ते म्हणतात की आई असं फळ देत नसते आहे की नाही. आई सगळं फळ देते, काय देते, हे घृतकुल्ल्या मधुकुल्ल्या देत असते, पण ते काही मुख्य फळ नव्हे. ते भक्तीचं मोक्षाचं दान देत असते, कृपा करत असते आहे की नाही. आपली घरची आई जननी असते, ती काय फक्त आपल्याला काय भोजन आणि पाणीच देते काय, बरंच काही देते ती की नाही. आपल्याला खाऊ घालते आणि त्याशिवाय बरंच काही देते, जे इतर कोणी देऊ शकत नाही की नाही. तशी जगदंबा आहे, जगन्माता आहे, हे जननी आहे, त्याला प्रकृती म्हटलेलं आहे. ही काय आपल्याला सगळंच काही देते, आपली सगळी काळजी घेते. पण इथे कर्मयोगामध्ये त्याच्यामध्ये आपलं त्याला म्हटलं आहे योगक्षेम, की त्यामध्ये योगक्षेम म्हटलं आहे. सगळ्याच प्रकारची काळजी घेते, माहीत असते, त्याला कर्मयोग म्हणतात. याची जाणीव असणं, फक्त आपल्या शरीराचीच काळजी घेते किंवा आपल्या पोटाचीच काळजी घेते, आपल्याला अन्न मिळालं की नाही, आपल्याला वेळेवर भोजन मिळालं की नाही एवढीच काळजी घेते, असं नव्हे, तर आपल्या सगळ्या अस्तित्वाची काळजी घेते, त्याला कर्मयोग म्हणतात की नाही. भक्ती म्हणजे काय, असं कर्म की ती आपल्या अस्तित्वाची काळजी घेते. आपण आहोत म्हणजे काय, फक्त शरीर आहोत काय, किंवा फक्त मन आहोत की बुद्धी आहोत. कर्मजम बुद्धियुक्ता ही फलम त्यक्त्वा मनीषिणः जन्मबंध विनिर्मुक्ता पदम गच्छन्त्यनामयम. ब्युटिफुल की नाही. अनामयम पदम गच्छन्ति की नाही. अनामयम शब्द फार सुंदर आहे की नाही. अनामयम पदम गच्छन्ति, जन्मबंध विनिर्मुक्ता, हे अनामय पद आहे की नाही. अनामय म्हणजे रोग की नाही. आमय शब्दाचा अर्थ रोग होतो, उपद्रव. रोग हा उपद्रव असतो ना. कोणाचं तिथं बसल्यानं पोट दुखतं आहे, त्याचं चित्त लागणार नाही, तर त्यात सगळेचं तर काहीच ऐकतो आहे, त्याच्या कानात काही शिरणारच नाही. त्याचं पोट दुखतं आहे, त्याच्या दातात कोणाचं खूप दुखतं आहे, काहीतरी पोट दुखतं आहे, ठसठस करतो आहे, त्याला काही चित्त लागणार नाही. त्याचा हा उपद्रव आहे, त्याला म्हणतात उपद्रव. म्हणजे आपल्याला बेचैन करून सोडतो तो. मग हे काय आहे, अनामयम आहे. ब्युटिफुल आहे की नाही. असं एक पद आहे, असं एक स्थान आहे. पदाचा अर्थ स्थान पण होतो, पदाचा अर्थ जागा पण होतो की नाही. पदशब्दाचे अर्थ भरपूर आहेत, आपण 2-3च अर्थ फक्त घेतो आहे की नाही. पाय, स्थान, अधिकार, म्हणजे एक पद हा अधिकारी, ह्या पदाचा अधिकारी आहे वगैरे, 2-3च अर्थ घेतो आहे आपण. तर हे सगळे पदर काय असतात, उपद्रव. आपल्याला काही त्रास झाला तर उपद्रव होतो, तो आपलं चित्त थाऱ्यावर राहत नाही, आपलं दुःख होतो, दुःखी होतो आपण की नाही. इथे काय म्हटलं आहे, पदम गच्छन्त्यनामयम, अनामयम पदम गच्छन्ति प्राप्नोति. गच्छन्ति म्हणजे प्राप्नोति या अर्थाने. तुम्ही कुठे जाता म्हणजे तिथे ती गोष्ट तुम्हाला मिळते, त्याला गच्छन्ति म्हणतात. प्राप्नोति या अर्थाने असतं ते की नाही. इथं रामलिंगम आहे समजा, तिथे तुम्ही गेले दर्शनाला म्हणजे तुम्हाला ते दर्शन प्राप्त झालं. जाता म्हणजे ती गोष्ट तुम्हाला प्राप्त होते, ती अर्थाने हा शब्द वापरला जातो. अनामयम पदम गच्छन्ति जन्मबंध विनिर्मुक्ता, असं पद तुम्हाला, अनामयम पदम आहे ते तुम्हाला प्राप्त होईल. मुक्ता निर्मुक्ता विनिर्मुक्ता, जन्मबंधनापासून मुक्त होतो
निर्मुक्त होतो, विनिर्मुक्त होतो. 2 उपपद वापरलेली आहेत, आहे की नाही. परफेक्टली, संपूर्णपणे. बघा, निर्मुक्त म्हणजेच मुक्त, सुटला तो. निर्मुक्त म्हणजे पूर्णपणे सुटला. विनिर्मुक्त म्हणजे विशेष प्रकारे पूर्णपणे सुटला. म्हणजे तुमच्या मनामध्ये काही कुठेही किंतु राहू नये. पदम असं त्याला अनामयम शब्दाचा अर्थ काय होतं मग? अनाम शब्द होतो तो. त्याला शंकराचार्यांनी फार सुंदर फोड केली आहे भाष्यामध्ये. अनामयम पदम सर्व उपद्रवरहितम पदम असं म्हटलं आहे. सर्व उपद्रवापासून रहित असं स्थान त्याला प्राप्त होतं. बाकी जे तुम्ही कर्म करणार त्या कर्मापासून उपद्रव होणार. तुम्हाला आज कळणार नाही, उद्या कळेल, उद्या नाही कळणार, परवा कळेल. पण उपद्रव, सगळे कर्म उपद्रव निर्माण करतात. म्हणजे काय? चांगलं कर्म चांगलं फळ देईल आहे, वाईट कर्म वाईट फळ दिले आहे, हे दोन्ही उपद्रवच आहे. हे कळायला तत्त्वज्ञान लागत असतं, आहे की नाही. कारण काय, तुम्ही आज चांगलं कर्म करता याचा अर्थ नाही की तुम्ही उद्याही चांगलं करणार, परवाही चांगलं करणार. कारण शेवटी मन एकच आहे आपल्याकडे, आहे की नाही. ते आपल्याला कधी केव्हाही कुठेही घेऊन जाऊ शकतं. आजचा चांगला माणूस उद्या वाईट होऊ शकतो, उद्याचा वाईट माणूस आज चांगला होऊ शकतो. म्हणजे उद्याचा वाईट परवा चांगला होऊ शकतो. हे आपण बघतो. देर इज नो होप असं म्हणता येत नाही, याला काहीच आशा नाही, हे सगळं संपलं असं नाही म्हणता येत. डॉक्टर असतात ना, डॉक्टरांनी समजतं. डॉक्टर म्हणतात झालं आता त्याला काही करत नाही, आमच्या हातात काही नाही, देवाचं नाव घ्या तुम्ही, तुम्हाला काही करायचं देवाचं वगैरे करा. आता सगळं पुष्कळदा डॉक्टरना असं वाटतं की सगळं सांगितलं त्याला संपलं, तर पुन्हा दुसरं ठणठणीत तो घरी येतो परत. बघा, तो घरी ठणठणीत येऊन परत येतो. समजत नाही, अरे हा ते आपण आशा सोडली होती, सगळ्यांनी आशा सोडली होती. कसं आहे ते, याच्या अर्थाचं कायचं काय आपल्याला उलगडा होत नाही की नाही. तत् पदम गच्छन्त्यनामयम. म्हणजे तुम्ही जर एक सूत्र वापरलं, आता आपण हेच बघतोय की स्वामीने एक आणखी बोललं आहे, या त्रिविध उपादानांशीच कर्मयोगाचा विशेष संबंध आहे. त्यांचे स्वरूप काय आहे आणि कुशलतेने त्यांना कसे हाताळावे हे सांगून कर्मयोग आपल्याला कर्म चांगल्या तऱ्हेने कसे करावे हे शिकवित असतो. कर्म कधीकधी विशेष असतं, कधीकधी सामान्य असतं की नाही. सामान्य म्हणजे रुटीन कर्म करतो आपण, जेवतो, झोपतो, आंघोळ करतो, ऑफिसात जातो, तिथे काहीतरी करतो, घरी नंतर काहीतरी करतो, याला फोन करतो, त्याला फोन करतो, ते सामान्य कर्म आहे, हे रुटीन कर्म आहेत, आहे की नाही. हे काही आपण करावं लागतात, दररोज उठावं लागतं, झोपावून आंघोळ करावी लागते, जेवावं लागतं, हे सगळे रुटीन कर्म आहे. काही विशेष कर्म असतात. ते विशेष कर्म म्हणजे ते रुटीन नसतात, काहीतरी जसं तुम्ही आता इथे बसले आहात, हे काही रुटीन कर्म नाही आहे, हे विशेष कर्म आहे. याला आपण नैमित्तिक कर्म म्हणूया. काहीतरी विशेष निमित्ताने केलं आणि नित्य म्हणतात, कारण नित्य आणि नैमित्तिक असं म्हणतात. प्रायश्चित्त कर्म नावाचं आणखी कर्म असतं. कर्माचे खूप वेगवेगळे प्रकार असतात, आहे की नाही. हे सगळे कर्म फलं देणारे असतात आणि हे कर्म फळं देणारे असतात, ते तुम्हाला फळं देतील, नाही तर कोणी कर्मच केलं नसतं. आपल्याला निश्चितपणे माहीत नसतं, पण कर्माचं फळ असतंच. जसं आपण म्हणतो नेहमी की बैलगाडीशी बैल जोडलेले असतात. बैल जर समोर गेले त्याच्या मागे गाडी जातेच बरोबर. कर्म आणि कर्मफल एकत्र जोडलेलं असतं. कर्म झालं की कर्मफल होणारच, की कर्म इकडे आणि फळ तिकडे असं होत नाही. म्हणूनच माणसं कर्म करतात. तसं नसतं तर कर्म केलंच नसतं, अभ्यास केलाच नसता कोणी. त्याला माहिती अभ्यास केला की त्याचं फळ आहे, अनुकूल फळ मिळेल आपल्याला, यश मिळेल, म्हणूनच लोक कर्म करतात, अभ्यास करतात. परंतु इथे म्हटलं आहे की अशी कर्म असतात की जी कर्म सामान्य नसतात, म्हणून त्याचं फळ सामान्य नसतं. ती कर्म विशेष असतात आणि म्हणून त्याचं फळ विशेष असतं. आपण गीतेत बघतो, मा फलेषु कदाचन. तुम्ही ऐकलं असेल ते महाभारताचं ते सिरियल येत होतं 30-35 वर्षांपूर्वी, आहे की नाही. त्याच्यामध्ये पहिला श्लोक होता, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन
मा कर्मफल हेतुर्भू मा ते संगोस. ते उच्चारही ठीक गडबड करायचे. आता एवढं मोठं सिरियल आहे बघा, त्यात उच्चार तर बरोबर करायला पाहिजे, त्याची ती गडबड होऊन जायची. पण जाऊ कमीत कमी महाभारत दाखवलं तर खरं, ते आपण चांगलं घ्यायला पाहिजे की नाही. हा प्रसिद्ध श्लोक आहे भगवद्गीतेतला 2ऱ्या अध्यायातला. कर्मण्येव अधिकारस्ते. अर्जुना, तुझा अधिकार फक्त कर्म करण्यामध्ये आहे. तुझा अधिकार फळामध्ये कधीही असू नये. का असू नये? कोणताही माणूस हा प्रश्न करेल, तुम्ही कर्म करा पण फळाची अपेक्षा ठेवू नका. मग कर्म कशाला करा मग, नाही की नाही. हा प्रश्न कोणी सामान्य माणूस विचारेल. पण गीतेचा हा मुख्य सिद्धांत आहे, फार महत्त्वाचा सिद्धांत आहे, आणि त्याचा संबंध कर्मयोगाशी येतो. मग कर्म करा कशाला? मी कर्म करणारा फळाचा काही मग संबंध नसेल. मा फलेषु कदाचन. कधीही कर्माचा फळाचा विचार करू नको. कर्मफळाचा हेतू तू होऊ नको. म्हणजे कर्माचं फळ तुझ्याकडे येईल असं तू वागू नको. आणि मला नाही तर मी मा ते संगोस्त्व कर्मणी. मा ते कर्म असतू असंग. असंही म्हणू नको की मला जर हे फळ मिळालं नसतं तर मग मी कर्म करायचं कशाला, अशी वृत्ती तुझ्या मनात उत्पन्न होऊ नये. कर्म करावंच लागेल, पण कर्माच्या फळाचा संबंध तुझ्याशी येऊ देऊ नको. हे काय तत्त्वज्ञान आहे बघा. याला योग म्हटलेलं आहे की नाही, याला योग म्हटलेलं आहे. याचं कारण काय की ह्या तत्त्वज्ञानाने काय होणार, असं का करायचं, याचं कारण जन्मबंध विनिर्मुक्ता पदम गच्छन्ति. तुम्हाला बाकी सगळ्या पद्धतीने तुम्ही कर्म करणार तुमच्या समजुतीप्रमाणे, तर त्याचं फळ मिळणार आणि उपद्रव पण मिळणार. नाही आपल्याला कळो की न कळो. बरं, आपल्याला एवढं तर कळतं ना, जगभर सगळे उपद्रव चालू आहेत म्हणून, की नाही. एवढं प्रत्येकाला माहीत आहे. प्रत्येक जगभर उपद्रव चालू आहे. तुम्ही कोणताही देश घ्या, की नाही. इतके देश आहे जगामध्ये, सगळीकडे उपद्रव चालू आहे, की नाही. आपल्या देशाचे शेजारी बघा, सगळे उपद्रव चालू आहे. घरी दारी सगळीकडे उपद्रव आहे. काहीच ठीक नाही आहे. समथिंग हॅज गॉन रॉंग असं म्हणतो. कुठेतरी काहीतरी बिनसलं आहे, बिघडलेलं आहे. असं काय म्हणतो आपण, असं का वाटतं आपल्याला? याचं कारण ते कर्मकारण आहे. त्याला दुसरं काय कारण असणार नाही. समजा आपलं पोट दुखतं आहे, डोकं दुखतं आहे, ताप आलेला आहे, म्हणजे काहीतरी बिघडलं आहे आपलं. आपल्याला काहीतरी खाण्यापिण्यामध्ये काहीतरी गडबड झाली आहे, वागण्यामध्ये कुठेतरी काहीतरी गडबड झाली आहे, आणि म्हणून काहीतरी आपल्याला बरं वाटत नाही आहे. बरं वाटत नाही याचा अर्थ काय? आपलं स्वास्थ्य बिघडलं आहे. म्हणतात प्रकृती बिघडली असं म्हणतो आपण. प्रकृती म्हणजे हीच प्रकृती आहे की नाही. स्वास्थ्य म्हणजे तेच. आपण आता स्वस्थ नाही आहे. स्वास्थ्याचं मुख्य लक्षण काय असते? त्याचं असते तुम्हाला तुमच्या शरीराची जाणीव नसते, त्याला स्वास्थ्य म्हणतात. आयुर्वेदानुसार तुम्हाला शरीर आहे पण शरीराची जाणीव नाही आहे. जसं मला हात आहे पण हाताची जाणीव नाही, कारण हात दुखत नाही आहे. पोट आहे पण पोट दुखत नाही आहे, मला पोटाची जाणीव नाही आहे. डोकं आहे पण मला डोकं दुखत नाही आहे, मला डोक्याची जाणीव नाही आहे. लहान मुलं बघा, लहान मुलं खूप आनंदानं शरीराची जाणीवच नसते. ते शरीराला विसरलेले असतात, आहे की नाही. म्हणून ते उड्या मारू शकतात, किंचाळू शकतात, गाणे म्हणतात, काय काय करतात. ते सगळे भयंकर आनंदी असतात. ते याचं कारण काय? त्यांना शरीराची जाणीव नसते, म्हणून ते स्वस्थ असतात, एकदम स्वस्थ असतात. ते शरीराची जाणीव नसणं. तसंच आपण स्वस्थ असू म्हणजे काय? आपल्याला उपद्रव नाही, काही शरीरात उपद्रव नाही, मनात उपद्रव नाही, बुद्धीत उपद्रव नाही. जेव्हा दिसतं सगळं काहीतरी बिनसलेलं आहे, याचा अर्थ कुठेतरी आपलं कर्म करण्यामध्ये, आपल्या वागण्यामध्ये काहीतरी गडबड झालेली आहे, काहीतरी चुकलेलं आहे की नाही. कुठेतरी चुकले. अर्थात सगळा दोष आपल्याकडे नसेलही कदाचित, की नाही. आपण परिस्थितीचे दास असू हेही शक्य आहे, किंवा नसू. पण जे काय असेल शरीरामध्ये उपद्रव मात्र आहे, त्रास होतो आहे आपल्याला. यस्मान्नो द्विजते लोको लोकांनो द्विजते चहा, गीता म्हणते, आहे की नाही. म्हणजे आपल्यापासून कुणाला उपद्रव होत नाही. यस्मान्नो द्विजते लोको, की नाही. लोकांपासून आपल्याला उपद्रव होत नाही. कठीण आहे ते. यस्मात ना उपद्रव होणार नाही. यस्मान्नो द्विजते लोको, की नाही. लोकोन द्विजते चहा, हर्षामर्ष भयोद्वेगी मुक्तो यस सचमे प्रिया. तो व्यक्ती मला खूप प्रिय असतो. पराबद्ध आहे. म्हणजे काय की तुमच्याकडून दुसऱ्यांना त्रास होत नाही, दुसऱ्याकडून तुम्हाला त्रास, असं होतं का जगामध्ये? शक्य आहे का? नाही. आपल्याकडून लोकांना त्रास होतो.
लोकांकडून भरपूर त्रास आपल्याला होतो आहे की नाही. ते सगळं परस्पर असतं की नाही. आपण कितीही चांगले युधिष्ठिरासारखे वागलो, आता युधिष्ठिर किती असामान्य व्यक्ती होता. अजातशत्रू त्याला म्हटलं आहे की नाही. अजातशत्रू शब्दाचा अर्थ काय होतो? त्याचा शत्रू जन्मला नाही. शत्रू आपल्याला उपद्रव देतो, त्रास देतो, आपल्या मागे लागतो, कष्ट देतो, आपल्याला चैन पडू देत नाही. जसं पाकिस्तानाने हे फक्त समजण्यासाठी की आपल्याला चीनने आपल्याला कधी स्वस्तच बसवलं नाही भारताला. लंका सगळे शेजारी आपल्या नेहमीच, आणि ते म्हणतात की भारत आमचा दुश्मन आहे. आपली कोणाची दुश्मन नाही, ते आपल्याला दुश्मन समजतं आहे की नाही. म्हणजे आपल्याला चैन पडू देत नाही. युधिष्ठिराला जन्मभर कोणी चैन नाही पडू दिलं, पांडवांना आहे की नाही. त्यांना कोणीही चैन पडू दिलं नाही. नेहमी त्यांना कौरवांनी त्रास दिला. पण हे चांगले होते, पांडव सज्जन होते, संभावित होते, सात्विक होते. पण त्याच्यामुळे त्यांना त्रास झाला नाही की भरपूर त्रास झाला. कृष्ण किती महान होता. जन्मापासून त्याच्या मागे राक्षस लागले. त्याचा मामा त्याच्या मागे लागला आहे की नाही मारायला. त्याचा स्वतःचा मामा त्याच्या मागे लागला. त्याचा किती राक्षस पाठवले, ती पुतना काय पाठवली, राक्षस काय पाठवले. शेवटी कृष्णाने आपल्या मामाला पहिल्या अटेम्प्टमध्ये त्याला मारून टाकलं. कृष्णाला साथ देणारे, त्रास देणारे कोण होते? सगळे त्याचे नातेवाईक होते. शिशुपाल काय, शाल्व काय, रुक्मी काय, जरासंध काय, हे सगळे त्याचे नातेवाईक आहे. त्यात स्वतःचा सख्खा भाऊ, म्हणजे सख्खा नाही आहे, सावत्र म्हणून दूरचा म्हणून. बलरामसुद्धा कृष्णाच्या मताशी हे नव्हता. आपण महाभारत तुम्ही वाचा आहे की नाही. या बाबतीत पुष्कळ बाबतीत बलरामाचं आणि कृष्णाचं पटत नव्हतं आहे की नाही. नेहमीच त्यांचं चालायचं आहे की नाही. कृष्णाचं त्याला बलरामाला कृष्णाचं पटायचं नाही. नेहमी त्यांचे वादावादी बाचाबाची व्हायचे. महाभारतात खूप आहे ते. आता कृष्णासारखा महान व्यक्ती, तो काही अजाशत्रू नव्हता. तुम्हाला शत्रू नको आहे, शत्रूला आम्हाला शत्रू नको आहे, पण लोकांनी तुम्हाला शत्रू म्हटलं तुम्ही काय करणार? आपण त्याच जगात राहतो आहे ना. आपल्या ह्या जगातून दुसरे कुठं राहणार? आपण कसं जंगलात राहणार, गुहेत राहणार. तिथे आपल्याला वाघ, कोले, कुत्रे, जंगली कुत्रे किंवा अस्वली आपल्या मागे लागतील. काय करणार तुम्ही? इथे राहिलं तर हा त्रास, बागेला ती त्रास, तो त्रास की नाही. दुर्गम ठिकाण राहतो तिथला त्रास आहे की नाही. इथे आपल्याला वाहनांच्या भोंगूचा आणि ते सकाळच्या आजाराचा त्रास होतो. जंगलात गेलं तुम्हाला वाघाच्या डरक्या ऐकावं लागतील आहे की नाही. कोले कुत्रे, ती तुम्ही घाबरून जाल वाघाच्या डरकळा ऐकून. मग काय करणार तुम्ही की नाही. म्हणजे असं वगैरे नाही, अजाशत्रू वगैरे ते ठीक आहे, परंतु जग आपल्या पद्धतीने वागणार की नाही. आपल्या पद्धतीने, याला म्हणतात उपद्रव. तुम्ही किती चांगले वागले, किती चांगल्या पद्धतीने तुम्ही केलं. तुम्ही पांडवांचं उदाहरण छान आहे की नाही. पांडव सगळे सज्जन होते. हां, इतकं युद्ध अंगावर येऊन पडलं आहे. अर्जुन म्हणतो नाही नाही बाबा, यांच्याशी कसे, माझे आजोबा आहे, माझे गुरु आहे, माझे मित्र आहे, माझे भाऊ आहेत, माझे साळे आहेत, मेहुणे आहेत, सगळं काही. यांना कशाला मारून काय? किम नो राज्येन गोविंदम किम भोगेर जीवित. ह्यांना मारून काय? कसलं राज्य गोविंदा, कसले सुख आणि कसलं जीवित, काय अर्थ आहे याच्या लागले. यांना मारून जरी मिळणार असेल, हे मला नको. इतके सज्जन होते हे लोक, पांडव लोक इतके सज्जन होते. परिणाम काय झाला? काहीच नाही आहे की नाही. आप भला तो जग भला. तुम्ही चांगले तसं जग चांगलं, हे असं होतं कुठे? असं काही होत नाही ना. मग तुम्ही जगात वागणार कसे की नाही. तुम्ही कितीही चांगले वागले तरी अजातशत्रू होत नाही, जातशत्रू शत्रू उत्पन्नच होणार की नाही. रामाला शत्रूचं काय? राम तर मर्यादा पुरुषोत्तम आहे की नाही. त्याचं शत्रुत्व कोण घेणार? त्यातही शत्रुत्व घेतलं रावणाने. सगळ्यांनी सांगितलं, त्याच्या बायकोने सांगितलं, त्याच्या मामाने सांगितलं, त्याच्या सासऱ्याने सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं, पण रावणाने कोणाचं ऐकलं नाही. अरे रामाशी शत्रुत्व घेऊ नको, सीता परत करून दे, संपलं. तूही सुखान राहा आणि हाही सुखान राहशील. ते देऊन टाक, इंद्रप्रस्थ पांडवांना देऊन टाक. तो म्हणतो नाही देणार मी. इंद्रप्रस्थ मागतं. अरे गाव दे, 5 गाव दे. 5 गाव मागता तुम्ही. सुईच्या टोकावर मावेल एवढी सुद्धा जमीन मी देणार नाही. मग आता काय शत्रुत्व का तुम्ही कसं टाळणार? काहीच तडजोड करायला तयार नाही आहे, एवढी सुद्धा जमीन देणार नाही. म्हणजे दुर्योधन शत्रुत्व सोडायला तयार नाही आहे. मग काय करणार तुम्ही? कोणता उपाय करणार? या जगात काही उपाय नाही आहे की नाही. जगाला
काहीही तोड नाही आहे. हे समजणं की हे जगातून तुम्हाला उपद्रव नको आहे, पण उपद्रव तुमची पाठ सोडणार नाही की नाही. याचं कारण की तुमची चूक नाही, दुसऱ्या काही चूक नाही, जग असं आहे हे समजणं की नाही. मग काय करणार, असंच करणार नाही 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 असं नाही आहे. इथे उपाय नाही, पण याच्यावरती तुम्ही याच्यात जा, पलीकडे जा, मग मात्र तुम्हाला उपद्रव होणार नाही की नाही. म्हणून ते 14व्या अध्यायामध्ये जे आहे ना, फार सुंदर श्लोक आहे तो की नाही. तुम्ही कसे राहा, उदासीनवत आसीनः. आसीन म्हणजे बसणं की नाही. तुम्ही जगात राहा उदासीनवत असं म्हटलं आहे, उदासीनवत. जणू काही तुम्ही उदासीनासारखे. उदासीन काय असतो, उत आसीनः असा शब्द येतो. उत म्हणजे वर. आता तुम्ही सगळे बसले तर मी तुझ्यावर बसले, त्याला उत आसीन म्हणतात. उदासीन शब्दाचा अर्थ कशाचे काही देणेघेणे नाही, त्याला आपण उदासीन म्हणतो की नाही. असा एक अर्थ भाषेमध्ये होऊ शकतो आपल्या, पण त्याचा अर्थ आहे उत आसीनः, तटस्थ रहा, पक्षपात रहित रहा, ॲज अ विटनेस. जगात सगळं चालू राहिलं आहे. जसं आपण रस्त्यावर उभा, गेटपाशी उभा, वाहनं इकडून तिकडे जातात, तिकडनं वाहणी जातात, आपण मजा बघतो इकडे तिकडे. आपल्या देशात नाही, इकडे जायचं नाही ना तिकडे जायचं नाही आहे. आपण फक्त तिथे बसलेलो आहोत, उभा आहोत, बघतो आहोत, इकडं तिकडे जातात, त्याला उदासीनवत. उदासीनवत आसीनः नाही. गुणैर्यो न विचाल्यते. गुण म्हणजे हे आपण आता बघतो त्रिगुणमयी सत्वरजतम. हे तुम्हाला हे जग चालवतात आहे बघा. हे 3 गुण आहे, हे जग चालवत आहेत आणि तुम्हाला पण चालवतात आहे. ते आपल्याला माहीत नाही आहे. सत्वरजतम त्यांचा खेळ चालू आहे, आत आणि बाहेर, अंतप्रकृती बहिप्रकृती, मायक्रोकॉझम, आत बाहेर त्या त्रिगुणांचा मस्त खेळ चालू आहे. तुम्ही काय करा, उदासीनवत आसीन गुणैर्यो न. तुम्ही विचारित होऊ नका. गीतेमध्ये अर्जुना त्या महायुद्धामध्ये एकच मनुष्य विचलित झाला नाही आहे, तो म्हणजे कृष्ण की नाही. परहसन इव भारत, हसतोय आणि बोलतोय असं आहे ते. परहसन की नाही. त्याला गंमत वाटते आहे, अर्जुन इतका मोठा माणूस आहे, युद्ध आहे, महायुद्ध आहे, आणि लहान मुलासारखं कसं काय वागतोय. याचं कारण आहे त्रिगुण प्रकृतीमध्ये सापडलेला आहे तो आहे की नाही. मोठी माणसंसुद्धा वेळेसारखे वागतात आहे की नाही. आपण बघतो आहे मोठी लोकंसुद्धा वेड्यासारखी वागतात, आणि म्हणून जेवढी गोंधळ होतो. लहान माणसं वेड्यासारखी वागली तर जास्ती गोंधळ होत नाही, जास्ती नुकसान होत नाही. पण जे मोठी आहेत, मोठी अर्थाने त्यांच्याकडे बरेच अधिकार आहेत, त्यांच्याकडे कमांड आहे, त्यांच्या आदेशाप्रमाणे सगळं घडतं. उठ म्हटलं की उठतात लोक, बस म्हटलं बसतात. अशा लोकांनी गडबड चुक्या केल्या तर ते सगळ्या महाभारतात तेच आहे ना की नाही. महाभारतात तेच आहे. दुर्योधन चुका करतो, धृतराष्ट्र चुका करतो, ठीक आहे, ते आहे तसेच आहेत, ते दुष्टच आहे, वाईटच आहेत, ते स्वभावानेच तमोगुणी आहे. पण जेव्हा भीष्म चूक करतात तेव्हा ते साधी गोष्ट नसते. युधिष्ठिर चूक करतो तेव्हा साधी गोष्ट नसते. त्याचे परिणाम फार भयंकर होतात आणि फार भयंकर भोगावे लागतात. हे आपल्याला महाभारत शिकवतं की नाही. म्हणून रामायणामध्ये बघा, रामचंद्र चुका नाही करत आहे की नाही. त्याच्यातून मार्ग काढतात, प्रत्येकातून मार्ग काढतात अगदी. आता रामाने समजा विरोध केला असता, नाही मी वनात जाणार, मला कोण वनात पाठवतो बघतोय मी, कोण आहे असा मला वनात पाठवू शकणारा, असं त्यांनी जर म्हटलं असतं, आव्हानात्मक भाषेमध्ये त्यांनी जर केलं असतं, चॅलेंजिंग म्हटलं असतं, तर तो राम नरसरा राम उद्या आपण काल रामनवमी केली असती ती नसती झाली आहे की नाही. रामाने छोटंसं काय म्हणतं अविरोधेनं केलं आहे, सर्वेशाम अविरोधेनं. एक छोटासा मार्ग बाजूने जाऊन चाललं. जसं ते आपण म्हणतो ना, प्रवाह असतो पाण्याचा, कुठे अडथळा आला की असं मागून निघून जातो पुढे. रामाने ते सगळ्यात पूर्ण रामायणात तुम्हाला दिसेल ते राम कसे वागले, मर्यादेप्रमाणे वागले. मर्यादा म्हणजे काय, मर्यादा म्हणजे न्यायाची मर्यादा की नाही. कसं वागलं की त्यातल्या त्यात कमीत कमी नुकसान होईल आहे, कमीत कमी नुकसान होऊ द्या, नुकसान होईल आहे पण कमीत कमी होऊ द्या. अगदी 3 दिवस त्यांनी समुद्राच्या तिथे त्यांनी केलं, अरे समुद्र आम्हाला थोडं जागा दे ना, आम्हाला ते लंकेत जायचं आहे की नाही. 3 दिवस त्यांनी खूप प्रयत्न केले. शेवटी दिला, मग त्याला राग आला, मला देत नाही का तुला बघतो आता, मग कोणाला मग तो वरून वरती आला त्याने. पण शक्यतोवर सामोपचाराने घेतले. रावणालासुद्धा सामोपचाराने, सगळ्या गोष्टी सामोपचाराने.
त्याचा कैकेवर राग नाही आहे, त्या मंत्र्यावर राग नाही आहे, कोणावरही राग नाही आहे, वडिलांवर राग नाही, आईवर राग नाही, भावावर नाही, कोणावरही राग नाही आहे. उदासीनवत आसीन गुणैर्यो न विचाल्यते गुणागुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सत्यते. ते रामायणामध्ये आहे ना, दोष ना कुणाचा आहे की नाही, पराधीना हे जगती पुत्र मानवाचा. ते काय जे असेल ते काव्य आहे, ते माडगूळकर लिहिलेलं आहे की जगामध्ये गोष्टी घडतात त्या एका विशिष्ट पद्धतीने एका विशिष्ट नियमाने घडत असतात. ते स्कीम ऑफ थिंग आहे हे कळणं. त्याच्यामध्ये तुम्ही पण ह्या सगळं करताना एक लक्षात ठेवा की हेच इथे तुम्ही नुसते खाली डुबक्या मारणं म्हणजे तुमचं जीवन नव्हे. स्वामी म्हणजे जीवन म्हणजे काही पोरखेळ नाही आहे. पोरांसाठी ठीक आहे ते, पण जीवन जीवन स्वामी म्हणजे गंभीर गोष्ट आहे. मी स्वामीच्या याच्यातले शब्द वाचतो आहे की नाही. ही काही जीवन म्हणजे पोरखेळ नाही, हे गंभीर गोष्ट आहे की नाही. इथे कर्मक्षेत्र आहे, इथे तुम्हाला कर्म करावे लागेल, पण असं कर्म करावं लागेल की तुम्ही हे उपद्रवांचा अनुभव घेता त्याच्यातून बाहेर कसं पडणार, त्याला म्हणतात कर्मयोग की नाही. म्हणून ते म्हटलं आहे पदम गच्छन्त्यनामयम, तुम्हाला ते स्थान मिळालं पाहिजे, अनामयम पदम मिळालं पाहिजे की नाही. इकडे उपद्रव आहेत, तुम्ही किती प्रश्न सोडवले, ते नवीन प्रश्न तुम्हाला निर्माण होतील की नाही. भारताने किती प्रश्न सोडवले, जगाची किती प्रश्न सोडवले, 10 प्रश्न सोडवले की 10 पुन्हा नवीन प्रश्न उद्भवतील. असं चालू आहे ना जगामध्ये, आपल्या जीवनात तसं चालू आहे. आपण प्रश्न सोडवतो पुन्हा एक आपण सोडवतो पुन्हा नवीन प्रश्न. हे सगळं कर्मयोगात आहे, स्वामींच्या कर्मयोगात आहे. त्याला म्हटलं व्हील विदिन द व्हील्स. हे जगाचं यंत्र फार भयंकर आहे, चक्रामध्ये चक्र आहे ते. तुम्ही 10 प्रश्न सोडवले की तुमचे 10 प्रश्न पुन्हा तुमच्यापुढे उभे राहतील. त्याच्यामुळे ह्या जगातून तुम्हाला मार्ग सापडेल आणि सगळं काही आलबेल होऊन जाईल. अशा भ्रमात कोणी राहू नये. इथे काही रामराज्य आणि सुवर्णयुग काही येणार नाही आहे की नाही. जग आहे तसंच राहणार आहे. मग तुम्ही असं आहे का, मग आपण काही ह्याच्या जगात सोडण्याचं प्रॉब्लेम जितकं शक्य तितकं सोडवा जगातले प्रॉब्लेम. पैशाने पुष्कळ प्रश्न सुटतात, मग पैशाने सोडवा प्रश्न की नाही. पैशाने पुष्कळ प्रश्न सुटतात, जगाला कळतं, पैसे कमवा, सोडवा प्रश्न. पण जिथे पैसे सोडण्याचा प्रश्न आहे असे काही प्रश्न आहेत त्याचा पण विचार करू द्या ना. तुम्ही सगळेच प्रश्न कसे काय यांनी सोडवता, जिथे सुटण्याची शक्यताच नाही आहे. धर्माने सुद्धा सगळे प्रश्न सुटत नसतात. आपल्याला माहिती आहे, महाभारत रामायण वाचा. धर्म म्हणजे न्याय. धर्मशब्दाचे पुष्कळ अर्थ आहे. धर्मशब्दाचा अर्थ देतो न्यायबुद्धी. न्यायबुद्धी म्हणजे जे वाईट आहे त्यांचा समाचार घ्यायला पाहिजे. परित्राणाय साधूनाम, जे चांगले लोक आहेत, सज्जन लोक आहेत, त्यांचं रक्षण व्हायला पाहिजे की नाही. आणि जे वाईट लोक आहे विनाशायचे दुष्कृताम, जे दुष्कृत्य करणारे आहेत त्यांना ओळखा, त्यांना आयडेंटिफाय करा, संपवा त्यांना. मग काय होईल आहे, त्यांची संख्या कमी होईल आहे आणि यांना सुखाने जगता येईल आहे. सज्जन लोकांना सुखाने जगता येईल आहे. गृहखातं कशासाठी असतं? गृहखातं म्हणजे काय, राज्य सरकारमध्ये गृह म्हणजे चीफ मिनिस्टरनंतर गृहमंत्री असतो की नाही. त्याचे अधिकार मुख्यमंत्र्याच्या जवळपास असतात. प्रधानमंत्र्यांतर गृहमंत्री असतो, जवळपास तसेच आहे, थोडंसं कमी असतं. गृहमंत्र्याचं पद फार मोठं असतं. गृहमंत्र्याचं काम काय आहे, हे परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृता आहे की नाही. गृहमंत्र्याच्या अंतर्गत पोलीस खातं येतं. त्याचं बोधवाक्य काय आहे, खलनिग्रहणाय, काय ते सदरक्षणाय खलनिग्रहणाय. तुम्हाला माहीत पाहिजे, मुलांना पाहिजे, विद्यार्थ्यांना माहीत पाहिजे ते आहे की नाही. सदरक्षणाय खलनिग्रहणाय. खल म्हणजे दुष्ट, सद म्हणजे सज्जन. सज्जनांचं रक्षण झालं. परित्राण तेच शब्द आहे. अरे त्यांना मी म्हटलं, मला ते बोलावलं त्यांच्या ह्याच्यामध्ये. अरे म्हटलं तुमचं पोलिसांचं होतं सगळं, डेप्युटी कमिशनरच्या रँकचे होते लोक. अरे म्हटलं तुमचं सगळं आहे, तुम्ही पोलीस खातं म्हणजे भगवंताचं काम करता आहात आहे की नाही. तुम्ही त्यांचे प्रतिनिधी आहात. सज्जनांचं रक्षण करा. आणि जेव्हा सज्जनांना भीती वाटते पोलीस स्टेशन जायची आणि दुष्टांना ते आपले मित्र वाटतात, तेव्हा ते गृह खातं फेल झालेलं आहे. अपयश आहे गृह खात्याचं ते. म्हणजे हा प्रयत्न आहे बघा, जगामध्ये कटकट कमी व्हावी हे हा प्रयत्न असतो, पण तसं होत नाही. पण तुम्ही प्रयत्न नाही केला तरी कटकटच कटकट राहिले. तुम्ही आपल्या जीवनामध्ये कुटुंबामध्ये कटकट कमी करण्याचा प्रयत्न नाही केला तर ते कटकट तुमच्या डोक्यावर जाईल आहे, ते हाताबाहेर जाईल आहे. म्हणून प्रयत्न नेहमी करायला पाहिजे. प्रयत्नशील माणसांना नेहमी असं, याचा अर्थ असा नाही की सगळे प्रश्न सुटून जातील. अशी कशी सुटतील प्रश्न, असं नाहीच आहे. त्रिगुणमयी माया आहे.
मम माया दुरत्या दैवी माया आहे, ती त्रिगुणमयी आहे, असे सगळे प्रश्न सुटत नसतात. पण तुम्ही काहीच नाही केलं, हातावर हात देऊन बसले, तर मात्र मग प्रश्नावर प्रश्न तुमच्या हाताबाहेरचे प्रश्न, तुमचं अंग सगळं ते त्या समस्यांचं ओझं एवढं येईल त्यांच्यात दबून जाल तुम्ही. म्हणून सतत प्रयत्न सोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नाही तर समस्या वाढत 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 इतक्या वाढतील की तुम्हाला शेवटी काहीच करता नाही. जसं महाभारतात झालं की नाही, प्रश्न सोडवलेच नाही गेले, वेळेवर प्रश्न सोडवणेच गेले, सगळ्यांनी टाळले. काहीतरी होईल काहीतरी होईल, काही झालं, काय जे झालं ते महायुद्ध झालं आहे की नाही. म्हणून प्रश्न टाळल्याने टळत नसतात. पण हे सगळं झाल्यानंतर एक गोष्ट आहे की प्रश्न संपत नसतात, कारण तसं संपावं तशी सृष्टीची रचनाच नाही आहे. हे इथंच या तत्त्वज्ञान सांख्य तत्त्वज्ञान सांगतात, तशी रचना नाही आहे. ही जगाची रचना अशी आहे की प्रश्न सोडवतो. मला लक्षात आलं पाहिजे की ही व्यायामशाळा आहे, पाठशाळा आहे. ही प्रकृती पाठशाळा आहे, तुम्हाला शिकवण्यासाठी आहे, तुम्हाला शहाणं करण्यासाठी आहे, की अनासक्त होण्यासाठी ही पाठशाळा आहे. तुम्ही शहाणपणाने वागले या जगामध्ये तर तुम्ही शिकाल. शाळेमध्ये आपण शिकण्यासाठी जातो, कॉलेजमध्ये शिकण्यासाठी जातो, शहाणं होऊन बाहेर पडतो. तुम्ही शिकले नाही तर शाळा तशीच राहिलं आहे. शिक्षक, बोर्ड, डस्टर, खडू, पुस्तकं, कोचिंग सगळं तिथं राहिलं आहे. तुम्ही अशिक्षित होऊन बाहेर पडाल. हे जग तुम्हाला शिकवण्यासाठी आहे. जग इथे येऊन काही काय संगम त्यक्त्वा म्हटलं ते गीतेमध्ये फार सुंदर आहे. यौन कर्म करुवंती संगम त्यक्त्वात्मशुद्ध आहे की नाही. तुम्ही शिकण्यासाठी आलं आहे, पण अनासक्त होऊन शिका. लक्षात घ्या की जग आहे जसं आहे तसंच राहणार आहे. कुत्र्याचं शेपूट ते येईल पुढच्या अध्यायामध्ये. कुत्र्याचं शेपूट तुम्ही कितीदा सरळ करा, ते सरळ जोपर्यंत तुम्ही पकडून सोडलं की पुन्हा वाकडं होतं. हे जग किती तुम्ही सरळ करा, ते कधीही सरळ होणार नाही. तुम्ही सरळ व्हा, जग सरळ होणार नाही. वाकडं गोष्ट सरळ करता का तुम्हाला लक्षात दिलं आहे, हे जग कधी सरळ नाही. तुम्ही शांत व्हाल की नाही. आज आपले स्नायू ताणल्या गेलेले आहेत की नाही. आपण अत्यंत ताणात आहोत, कारण की आपण अशक्य गोष्टाची तशी नाही आहे स्कीममध्ये, ती आपण करण्याचा प्रयत्न करतो. आपलं तत्त्वज्ञान शिकवतं, सांख्य तत्त्वज्ञान. असं करू नका आहे की नाही. कधीतरी शहाणे व्हा. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा तुम्ही शहाणे व्हा की नाही. म्हणून आणि मग काय, अशी एक गोष्ट आहे, त्याला आपण आता त्याचं म्हटलं आहे गीतेचा 51वा श्लोक आहे हा. अशी एक गोष्ट आहे की ती खरोखरच तुम्ही या सगळ्यांच्या पलीकडे जाता. 14व्या अध्यायातलं पण म्हटलं आहे की नाही, गुणागुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते. हे त्रिगुण आपल्या पद्धतीने काम करतात आहे असं जाणून काय तिथे तो आसक्त होत नाही. पंढरपूर आहे, उदासीनवत आसीन गुणैर्यो न विचाल्यते. असं समजून तो विचलित होत नाही. मग काय समजतो तो, गुणागुणेषु वर्तन्ते. हे सगळ्यामध्ये काम करतात, आपण पद्धतीने काम करतात आहे की नाही. कुत्री रात्री भुंकतात, जोरजोराने भुंकतात, आपली झोपमोड होते आहे की नाही. हे सगळे कधी खूप सगळे एकत्रच ओरडायला लागतात. अरे ती कुत्रीच आहे, ओरडत असतील तर काय करणार तुम्ही. गुणेषु वर्तन्ते, कुत्र्यांचं काम आहे रात्री भुंकणं. ते भुंकतात, तो जवळात शिटी होतो जोराने, काड्या आपटतो तो नान करून, तो आपलं कधी घंट्या वाजवतो. गुणागुणेषु वर्तन्ते इति मत्वा असं समजून न सज्जते, तो डिस्टर्ब होत नाही, विचलित होत नाही. म्हणजे तुम्हाला सगळं तत्त्वज्ञान शिकून घ्यावं लागेल. तत्त्वज्ञानाचा तुम्हाला म्हटलं ना, तत्त्वज्ञानाचा अर्थ वेगळा आहे. आपण तसा अर्थ नाही त्याचा. तत्त्वज्ञान म्हणजे आपण प्रकृतीत आहोत, प्रकृती आपल्या आईसारखी आहे की नाही, ती जननी आहे की नाही. परंतु तिच्याशी आपलं काय संबंध आहे, आईशी आपला काय संबंध आहे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. म्हणून आपल्याला देवीची पूजा होते की नाही. देवीचे नवरात्र म्हणा, आता आली आश्विनमध्ये होते, आता चैत्रामध्ये आलेली आहे की नाही. देवीची पूजा याच्यासाठी होते की ती प्रकृती आहे, ती तुम्हाला भुक्ती देते आणि मुक्ती. ते मुक्ती प्रदात्री आहे ती आहे की नाही. भुक्ती देते आणि तुम्हाला या जगातलं जे पाहिजे देते आणि त्याच्यात जगातून तुम्हाला बाहेर पण काढते. योगशास्त्राचं शेवटचं हे फार सुंदर हेच आहे. ती तुम्हाला जोपर्यंत तुम्ही तयार होत नाही तोपर्यंत, जसं लहान मुलगा असतं ना, जोपर्यंत मोठा होत नाही आई काय करते, त्याला मोठं करते की नाही. आणि मोठं झाल्यानंतर त्याचं बोट सोडून देते, तू आता चाल आहे की नाही. आता माझ्या बोट धरण्याची तुझी काही गरज नाही. जोपर्यंत तो मोठा होत नाही तोपर्यंत त्याचं बोट धरून त्याला चालवते. चालाविषयी हात नाही तर झाल्यानंतर मग तू आता चाल, तू आपल्या पायावर उभा आहे, आता तुला चालता येतं, तुला धावता येतं, तू धाव काय हवेत उड्या मार, काय मला प्रॉब्लेम नाही आहे की नाही. तशी ती असते, तुम्हाला ती मुक्त करते. पदम गच्छन्ते नाम विनिर्मुक्ता जन्मबंध विनिर्मुक्त. कर्म हे बंधन उत्पन्न करतं, जन्माचं बंधन, तर बंधन मृत्यूचं उत्पन्न. तुम्हाला
बंधन उत्पन्न करते कर्म, तुम्हाला बांधून टाकतं, या जगाशी झगडून टाकतं, कर्कचून बांधून टाकतं. हे आपल्याला अनुभव आला येते की नाही. आपण जगाशी कर्कचून बांधले गेलं. जेव्हा तुम्ही सुटायचा प्रयत्न करता तुम्हाला लक्षात येतं तुम्ही किती जगाशी कर्कचून बांधले गेले. तुम्ही प्रयत्न करू नका, तुम्हाला कळणारच नाही. अरे छान ठीक चाललं आहे की. पण तुम्ही त्याच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा, तेव्हा तुम्हाला कळेल. एक छोटीशी गोष्टसुद्धा तुम्हाला करता येत नाही. एक पाऊल टाकणं, 1 इंच पुढे चालणं कठीण होऊन असतं. याचं कारण काय? ते तसं आहे म्हणून तिला शरण जा, देवीला शरण जा. लोक किती गर्दी करतात बघा तुळजापूरला. याचं कारण काय? ती आपले प्रॉब्लेम्स आपल्याला सुखी करू शकते. आपल्याला या जगामध्ये जे प्रॉब्लेम आहे आपल्याला गोड बोलू शकते, आपल्याला थोपटू शकते आणि शेवटी आपल्याला ती मुक्त करू शकते. पदम गच्छन्त्य नामयम. तुम्हाला ते मिळू शकते जे मिळणं. तुम्हाला वाटतं हे शक्य आहे का? नाही, ते सगळं शक्य आहे की नाही. म्हणून इथे स्वामीजी आपल्याला हे सांगतात आहे की तुम्ही आपल्या कार्यक्षेत्रामध्ये काय आहात? तुम्ही श्रेष्ठ आहात, कनिष्ठ नाहीत. हे याचं शीर्षक आहे. श्रेष्ठ आहात म्हणजे तुम्हाला सुद्धा शक्य आहे. तुम्ही कुठे काही असा, तुमचं कार्यक्षेत्र काहीही असो, त्याचा तुमच्या याचा, जसं श्रीरामकृष्ण म्हणतात की मुलाला त्याची सगळी मुलं, कोणी बा म्हणो, कोणी पापा म्हणो, कोणी बाबा म्हणो, वडिलांना माहीत असतं हे सगळे माझी मुलंच आहेत आणि त्यांच्या सगळ्या मुलांवर बाबाचं प्रेम सारखंच असतं. जो बा म्हणतो त्याच्यावर कमी नसतं आणि जो बाबा म्हणतो त्याच्यावर जास्ती नसतं. त्याला माहिती सगळी माझीच मुलं आहे आणि त्याला बा म्हणता येत नाही, बाबा म्हणता येत नाही, तरी त्याच्यावर तेवढंच प्रेम असतं. जो बाबा म्हणतो त्याच्यावर तेवढंच प्रेम असतं. त्याचं प्रेम काही कमी जास्ती होत नाही. म्हणजे तिथे कनिष्ठता वरिष्ठता नाही आहे. त्या अर्थाने इथे कार्यक्षेत्रात कोणीच कनिष्ठ नाही. तुम्ही सगळेच देवाची काय संतान आहात, अमृताची संतान आहात. सर्वस्य विश्वे अमृतस्य पुत्र आहात. उपनिषद म्हणतं तुम्ही सगळे अमृताचे पुत्र आहात की नाही. अमृताचे पुत्र नाहीत, प्रकृतीचे नाही. प्रकृती ही जगदंबा जेव्हा होते, म्हणून आपण तेवढं बोलून संपवून टाकू. श्रीरामकृष्णांनी छान उदाहरण दिलं, मांजरीचं उदाहरण दिलं आहे. मांजरीचे 2 उदाहरणं आहे. ते दुसरं उदाहरण मी तुम्हाला सांगतो की मांजर आपल्या उंदीर पकडते. उंदीर पकडते कशाने? तोंडाने पकडते. दात असतात त्याचे, झडप घालते आणि त्याला पकडते. तर उंदरासाठी ती काय असते? उंदरासाठी ती काळ असते, मृत्यू असते. बरोबर आहे की नाही. त्याच तोंडाने ती आपल्या पिलाला पकडते, पण त्यासाठी ते प्रेम असतं, माया असते बघा. तशीच प्रकृती आहे. खूप सुंदर उदाहरण आहे. श्रीरामकृष्णांनी वचनामृतामध्ये दिलं आहे. फार सुंदर उदाहरण दिलं आहे. प्रकृती कशा प्रकारे वागते. भक्तांसाठी वेगळ्या प्रकारे वागते आणि जो अभक्त आहे, जो ह्या संसारामध्ये जखडलेला आहे, आसक्त झालेला आहे, या संसाराला खरा मानतो आणि देवाला विसरतो, त्याच्यासाठी ती मांजरीसारखी वेगळी वागते. फार छान उदाहरण आहे की नाही. त्याच तोंडाने पकडते ती, तेच दात असतात, पण ते दात तिच्या पिलाला लागत नसतात आहे की नाही. आणि पिल काही कंप्लेंट करत नाही, चुपचाप बसलं असतं. त्याच तोंडाने ती आपल्या पिलाला पकडते. त्या पिलाला काही त्रास होऊन इथून निघते, तिथे निघते, तिथून तिथे निघते. तुम्ही बघितलं असेल आहे की नाही. सुरक्षित तिथे ओरडलं की पुन्हा जाते ती आहे की नाही. पण जेव्हा ती उंदराला पकडते, उंदीर तिचं भक्ष्य आहे. एकच बघा, ही प्रकृती अभक्ताशी कशी वागते आणि भक्ताशी कशी वागते. एकच आई आहे, पण ती कशी वागते. ती मांजर आहे. ती मांजर उंदराशी वेगळ्या प्रकारे वागते आणि ह्याच्याशी वेगळ्या वागते. असंच आहे ते की नाही. ही जी भगवती जगदंबा जननी असते, ही अशीच असते ती की नाही. तर असो, तर हा सांख्ययोग आणि कर्मयोग की नाही. सांख्ययोग वेदांत आहे. अच्छा, आपण ते बक्षिसं वाटले होते, याचे निबंध स्पर्धा झाल्यात. भगत श्रीनिवास ब्रह्मचारी कोण आहे? हा आला आहे का मुलगा? ये इकडे. RP कॉलेजचा विद्यार्थी आहे हा. त्याला उत्तेजनार्थ आपण बक्षीस देतो आहे.